दरम्यान संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी बालाजी तांदळेवर पुन्हा आरोप केलेत। बालाजी तांदळेची चौकशी करा, तांदळेचं वागणं चुकीचं असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। सीआयडीच्या बीडला जे ऑफिस आहे, जे बीडला जिथं ज्या लोकांनी माहितीसाठी वगैरे लोक तिथं येत होते, तिथं बालाजी तांदळे नावाचा एक माजी सरपंच आहे, तो तिथं पण होता। आम्हाला चुकीच्या भाषेत बोलला, आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला, आम्हाला आरोपीचे फोटो दाखवत होता। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जे माझ्या भावाच्या गाडीच्या पाठीमागे गाडी जी होती स्विफ्ट, ती पण त्याच्या घरी होती लागलेली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी। आणि आज परत त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आहे। त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला आरोपी केलं पाहिजे। तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसतोय। माझी यंत्रणेला विनंती आहे की त्याची चौकशी करा आणि जे काय समोर येईल तपास ते आम्हाला सांगा।